भाषा म्हणजे काय की आपले जे विचार असतात, आपल्या विचारांचा आदान प्रदान जेव्हा आपण करतो तर ते आपण बोलून करत असतो किंवा लिहून करत असतो. बरोबर आहे. बोलायला आपल्याला शब्द हवे असतात आणि लिहायला आपल्याला लिपी हवी असते. आणि पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भाषेचा अभिमान, देशाचा अभिमान वगैरे या गोष्टी पालकही शिकवित नाहीत, शाळेतही शिकायला मिळत नाही आणि समाजातही शिकायला मिळत नाही. फार मोठं दुर्दैव आहे. आपण अवतीभोवती जेव्हा असा समाज पाहतो तेव्हा या देशाचंच काय होईल अशी चिंता कधी कधी विचार करणाऱ्या माणसाला लागत असते. येणाऱ्या पिढ्या कशा होतील. आपण फक्त सकारात्मक बोलायचं म्हणून आपण म्हणतो की खूप छान आहे भारत. 10,000 कोटी हेरण फक्त पुण्यात मिळतं. असे तुम्ही जर भारतातले आकडे काढले आता सध्याच्या जगात तर येणाऱ्या पिढ्यांचं काय होईल अशी चिंता आपण कधीही करीत नाही. आणि त्या दिशेने भारत स्वतंत्र झाला, विचार करण्याचं काम संपलेलं आहे. त्यामुळं बाकीचा विचार आपण पुढचा कुठलाच करीत नाही. तो विषय वेगळा आहे. पण मला मूळ विषयावर भाषेचा दर्जा मिळालेला आहे. भारत 11 बघा मराठी भाषेच्या अभ्यासात ताबडतोब सांगतात 11 भाषा ह्या भारतीय भाषा आहेत. आणि आजपर्यंत मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी आपण भांडत होतो. तो आता मिळाला. मॅमनी काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या की अभिजात भाषा म्हणजे काय, त्याचे फायदे काय. मी तुम्हाला काही गोष्टी आणखी त्यामध्ये भर टाकणार आहे. मूळ जी आपली मराठी भाषा आहे ती महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, त्यानंतर दमण दीव आणि हे बाकीचे केंद्रशासित प्रदेशाबरोबर या सगळ्या भागात ही भाषा बोलली जाते. त्यानंतर भारतातले 13 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. भारतातले 13 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. आणखी एका गोष्टीवर तुम्ही टाळ्या वाजवा. जगामध्ये 9व्या क्रमांकाची भाषा आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त 8च भाषा आहे. जगामध्ये जी भाषा बोलली जाते त्यामध्ये मराठी भाषेचा 9वा क्रमांक आहे. इतकी ही भाषा प्रचलित आणि मोठ्या लोकसंख्येत बोलली जाते. ही जगातली आकडेवारी आहे सगळी. त्यानंतर बोली भाषा, भाषेची समृद्धता जी असते त्यामध्ये मराठी ही मूळ भाषा झाली, प्रमाण भाषा एक भाषा झाली. पण बोली भाषा त्यामध्ये कोळी भाषा वेगळी, आगरी वेगळी, त्यानंतर मानदेशी वेगळी, त्यानंतर वऱ्हाडी वेगळी. या मराठीतल्या अतिशय सुंदर समृद्ध भाषा आहे. आणि या भाषेचं वय 2000 वर्ष आहे. मराठी भाषेचं सगळ्यात म्हणजे जुनी जी भाषा आहे संस्कृतपेक्षा आधीची भाषा मराठी आहे. आपल्याला आजपर्यंत चुकीचं शिकवलं गेलंय की संस्कृत पासून सगळ्या भाषा जन्मलेल्या आहेत. हे चुकीचं वाक्य आहे. मराठी भाषा संस्कृतपेक्षा आधीची भाषा आहे. हे सिद्ध झालेलं आहे. आपण जोपर्यंत सिद्ध होतोय तोपर्यंत सगळं ऐकतो आणि ते सत्य म्हणून बोलत असतो. तर संस्कृत या भाषेपेक्षाही मराठी भाषा आधी निर्माण झालेली आहे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे की आता ही राजभाषा त्यामध्ये महाराष्ट्र आहे, गोवा आहे, दमण दीव आणि त्यानंतर दादरा नगर हवेली हे सगळे जे केंद्रशासित प्रदेश आणि 2 राज्य या या एकमेव भाषा आहे की 2 राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा मराठी आहे. अशा मराठीचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. अशी मराठी भाषा आपण बोलतो. भाषा सगळ्या समृद्ध आहे. त्यामुळं भारतातल्या दुसऱ्या कोणत्याही भाषेचा द्वेष करून आपण मराठीवर आपल्याला अभिमान करायचा नाही. आपण ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीची भाषा बोलतो त्या मराठीचा अभिमान आपल्याला करणं गरजेचं असतं. म्हणून आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ही एक भारत सरकारची अधिकृत भाषा झाली. आजपर्यंत महाराष्ट्राची अधिकृत भाषा होती, भारताची नव्हती. अभिजात भाषेचा दर्जा हे केंद्र सरकार देत असतं. ही या निमित्ताने जो काही मराठी साहित्य वाचन हा 15 आपण साजरा करतोय. इंजिनिअरिंग कॉलेज म्हटलं की असे कोरडे चेहरे जिथे साहित्य नसतं, कविता नसतात आणि भावना असल्या तरी फुटपट्टी पोहोचणारे असतात. सेंटीमीटर आणि किलोमीटरमध्ये इंजिनिअरला बोलायची सवय असते. अशा ठिकाणी इंजिनियर म्हटलं की त्या माणसाला सुद्धा भावना असतात आणि त्या भावना व्यक्त करण्याचं एकमेव माध्यम आहे साहित्य, शब्द. आणि आपल्या मुलांना त्या शब्दांची सुद्धा ओळख झाली पाहिजे, त्या साहित्याची ओळख झाली पाहिजे. त्यांनाही त्यातून प्रेरणा घेता आल्या पाहिजेत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जम्मू काश्मीरचा आतंकवाद संपवण्यासाठी केवळ भारताने शस्त्र उचलले नाही तर तिथं संगीत निर्माण करणाऱ्या संगीतकारांना प्रोत्साहन दिलं,
गायकाला प्रोत्साहन दिलं. गायकांनी संगीत या दोन्ही गोष्टींनी जम्मू काश्मीरचा 19-20% दहशतवाद संपवलेला आहे. आपण काय करतो की आपल्या विचार करण्याच्या एका चौकटीतून कधी बाहेर जात नाही. जगात काय चाललंय याचा पण आपण विचार करीत नाही. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगितल्या की एक अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्राच्या मराठी भाषिकांच्या आणि मराठी बोलणाऱ्या प्रत्येक माणसाच्या गर्वाची ही गोष्ट आहे. आता आपण दुसऱ्या गोष्टी होतो म्हणून मी मागच्या 8 दिवसातून सातत्याने प्रयत्न करतोय की कुणाला कविता येत असेल तर कविता तयार करा, कुणाला कथा येत असेल तर कथा तयार करा, आणखी कुणाला गाणं येत असेल स्वतःची नाही निर्मिती करता आली तर दुसऱ्याची चोरून म्हणा. चोरून सुद्धा कविता एखाद्या माणसाचं सादरीकरण इतकं प्रभावी असतं की दुसऱ्याची कविता म्हणायला काहीच हरकत नाही. आपण आपल्या अशा माणसांचं मनोरंजन करतोय की जे अज्ञानी अडाणी आहे. मला कोणी एखादा मोठा गायक एखादा मोठा वक्ता ऐकेल का? नाही. आणि भाषणाचं एकच सूत्र असतं की समोरचे सगळे माणसं अडाणी आहेत आणि मी एकटाच फक्त हुशार आहे असं ज्याला वाटतं तो पण भाषण करू शकतो. हे भाषणाचा मुख्य आत्मा असतो. आपण बऱ्याचदा आपला भ्रम काय असतो की सगळे हुशार आहे, मला पण ऐकलं, मी असं म्हणलं पाहिजे हे सगळे उलीड आहे, मी फक्त एकटा शाळा आहे. तेव्हा हे ह्या विरोधाचा भाग झाला. कुठल्याही वक्तृत्वाची हीच गोष्ट असते की जेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलतात, बाळासाहेब ठाकरे सारखं हुबेहूब भाषण मी जर केलं तर मला लोक बाळासाहेब ठाकरे ऐकतील का? ऐकत नाही. ते प्रत्येकाने जास्तीत जास्त ज्यांच्यावर अप्लाय करतो ती त्याची ओळख करते. त्यामुळं बाकी कोण वेळा कोण शाळा हा विरोधाचा जरी झाला तरी आज मला असं वाटतं की आज खास करून आपण चेअरमन व्हाईस चेअरमन साहेब डायरेक्टर आहेत सगळ्यांना मॅडमला आपण बोलावलेलं आहे. तुम्ही असं काही कौशल्य दाखवा की त्यालाही वाटलं पाहिजे की हे माझ्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आपल्या कौशल्यावर लोक प्रभावित होत असतात, आपल्या चेहऱ्यावर कोणी प्रभावित होत नाही. लक्षात घ्या, आपलं आपल्यापुरतं असतं. आपण जेव्हा जगाला काही दाखवतो तेव्हा जग आपल्याकडे पाहत असतं. त्यामुळं इथे जे काही कोणी येणार आहेत, आता आपण साहित्यासाठी वाचनासाठी एक मुलाला बोलणार फक्त एक कृपा करून मी प्रत्येकाचं साहित्य चेक केलं नाही. त्यामुळं अश्लीलपणे काही असेल तर ते प्रत्यक्ष टाळा. दुसरी गोष्ट कुणाच्या भावना दुखवणार असेल तर ते कोणी बोलू नका. बाकीचं प्रेमाचं तुम्ही प्रेमात किती खोल राहायचं तेवढं जा, ठीक आहे. कारण तरुण पोरं म्हटलं की काय असतं की प्रेमावर कविता करतात, करायला काहीच हरकत नाही. आम्ही पण केलेले आहे. माझ्याकडे 500 प्रेमाच्या कविता आहेत. माझ्याकडे 500 आता लिहिलेले आहेत. फक्त प्रकाशित यासाठी केलं नाही की बायकोनी मला मारू नये म्हणून, ठीक आहे. त्यामुळं कविता करणं हे पाप नाही, कविता केल्या पाहिजेत. कवितेतून मी बऱ्याचदा जाधव सरांना असंच असतो की तुमच्या कविता बायकोला वाचायला देत जाऊ नका, बायको तुम्हाला शिवाय घाली म्हणून. तसेच कविता जाधव सर खूप चांगल्या कविता करतात. बरीचशी माणसं खूप कौशल्य त्याच्या अंगात असतात पण त्याला व्यक्त करण्याचं ध्येय नसतं, धाडस नसतं किंवा इच्छा नसते, महत्वाकांक्षा नसते. तर ती आपल्याला असली पाहिजे. तर मी तुम्हाला आता यानंतर आपल्याकडे जे पहिल्यांदा एक काम करा, हात वर करा की कोणाला काय काय प्रेझेंट करायचं ते काय करा. मी बोलावं, हात वर करा. चलिए. शुभेच्छा. तसेच माझं नाव अभिजित पातळे, मी AIML डायरेक्टर. मी तुमच्यासमोर आज जर तुम्ही तयार केला तिचे काही तिचे अर्थ कुठे कुठे अलग निघू शकतात. तुम्ही जर तुम्ही असे समजायचा प्रयत्न करा मला आणि या कवितेला या कथेला तुम्ही प्रिपेअर करून बाहेर समजा. तर गोष्टीची किरदार समजले, तिचा अर्थ समजेल, गोष्टीची किरदार समजले, तिचा अर्थ समजेल, गोष्ट कुठलची आहे, कुठे जाणार आहे आणि कशाबद्दल आहे हे समजलं, सगळं समजेल. आणि सर्व समजलं तर कृपया करून प्रेक्षक म्हणून तुमचे काही वाजवता तरी गोष्ट करू. तर आमच्या गावात ना, आमच्याच गावात, प्रत्येकाच्या गावात एक ना एक असा मुलगा, असा व्यक्ती असतो ज्याला चांगलं काय वाईट काय मुळात तो पूर्णतः पागली नसतो आणि पूर्णतः हुशारी नसतो. तो एक प्रकार सांगकाम्य असतो. मतलब त्याला म्हटलं हे घे पाणी पी, पाणी पिणार, जेवण कर, जेवण करणार, इथं बस बसणार, उठणार, हे घे पैसे, हे घे थैली, जा सामान बाजारातून सामान नीट घेऊन ये, अशा टाईपचा तो मुलगा आहे. त्याने दुनिया कधी बाहेरची बघितलीच नव्हती आणि त्याच्यासाठी दोनच गोष्टी फक्त वाईट होत्या. एक म्हणजे चोरी करणं आणि दुसरी म्हणजे खोटं बोलणं. या समोर त्याने दुनिया कधी बघितलीच नाही. तर एक दिवस ना
संध्याकाळी 7 वाजलेले असतात आणि तिच्या घरात पूजा असते. तर घरचे म्हणतात की बाबा ही घेते की हे घे पैसे घराखालच्या दुकानात जाऊन फुलं आण. परत ही घेते की हे घे पैसे घराखालच्या दुकानावरून काही फुलं आण. तर तो जातो घराखाली, जाऊन बघतो काय दुकान बघ, तो दुसऱ्या गल्लीत जातो, तिथं दुकान नाही. परत गल्ल्या बदलत खूप समोर जातो आणि तिथे हरवतो. आणि तिथे एका चौऱ्यावर 2 उभा राहतो आणि तिथे 2 रस्ते खुलतात. 2 रस्ते खुलतात, एक इकडे आणि एक इकडे. तो पूर्ण पावसाळ्या जन्मा होता तेव्हा आणि जायचं कुठे त्याला काही समजेल, कारण फुल इकडेही आहे, फुल इकडेही आहे, सुगंध इकडून पण येत आहे. त्याच्यामध्ये प्रश्नांची भली मोठी लहर येत होती की हे असा कसा फुलांचा अजब गजब बाजार, हा असा कसला फुलांचा अजब गजब बाजार. इथे सर्व पुरुष फुले विकत आहेत आणि इथे सर्व स्त्रिया, इथे सर्व स्त्रिया, इथे प्रत्येक घरातला एक ना एक पुरुष फुल विकत आहे. आणि या घरात आणि इकडे या गल्लीत प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी अनोळखी पुरुष घुसत आहे. कृपया करून माझ्या कवितेचा आणि याचा गलत अर्थ काढू नका, कारण याचा आशय समजण्यासाठी त्याच्या एकदम नंतर त्याच्या खोलीत जाऊन त्याच्या एकदम शेवट येऊन तुम्हाला अर्थ समजून येईल त्याचा. तर तो मुलगा एकदम थोडासा मेंटली म्हणजे मानसिक संतुलन थोडंसं मानसिक असते, रुग्ण असते थोडा तो. तर शिवून घेतो माझा मी स्वतः, मला कोणीतरी खादी कपडा द्या, की कोतवालीची एक शबाशी कोणीतरी मला पण द्या. शिवून घेतो माझा मी स्वतः, कोणीतरी खादी कपडा द्या. की या चोरांच्या गुप्त गल्लीला मी कालच एकट्याने शोधलं होतं. दुकानांची होती भली मोठी रांग लागून, कदाचित तिथे फुलांचा बाजार होता. छे तो कसला धंदा बनला, छे तो कसला धंदा बनला. पूर्ण ठोकाण पूर्ण पाखंड याची मला पूर्ण शाश्वती आहे. शाश्वती म्हणजे गॅरंटी. आता रात्री तो पूर्ण ठोकाण, तो पूर्ण पाखंड, तो पूर्ण ठोकाण हे पूर्ण पाखंड याची मला पूर्ण शाश्वती आहे. आता मला रात्रीची फुलं गेली तो एवढा मोठा कोण शौकीन आहे. दादा तो केशरी तो पांढरा, दादा तो केशरी दादा तो पांढरा आणि होता हिरवे लाईट सुद्धा मनात निळा पण इंद्रधनुही लाजत असा. राजाची मैत्रिणी तिथं फिकी पडेल जगमग असूनही तेवढी ती गल्ली. राजाची मैत्रीण सुद्धा फिकी पडेल जगमग असून तेव्हाच त्याने. आता इथून तुम्हाला कहाणीचा थोडा मोठा आशय. फुलवाली होती कदाचित ती, फुलवाली होती कदाचित ती, पण होती चोरासोबत मिळलेली. सौंदर्यवान तर खूप तशी, पण वय थोडं ठरलेली. मी म्हटलं फुल द्या, मी म्हटलं फुल द्या, ती म्हटली थोडं जवळ द्या. मी म्हटलं फुल द्या, ती म्हटली जवळ द्या. तिने जबरदस्ती आत म्हणले, मी म्हणलं नाही नाही. ती म्हणजे 200 फक्त सकाळपासून पाहुणे वेळ झाली. नाही हसू नका प्लीज, हसू नका. खूप डीप मिनिंग. ठीक आहे बाबा, ठीक आहे बाबा, ठीक आहे बाबा. कोणते फुल आहे तुमच्याकडे? तो मुलगा म्हणतो त्या मोहतरमा. ठीक आहे बाबा, कोणते फुल आहेत तुमच्याकडे? ती मोहतरमा म्हणते जी तुला आवडते. तो एकदम म्हणजे भोळेपणा म्हणतो, मग मला ना तुम्ही लावले ना तो गजऱ्यावरचे तुमचे केसांमध्ये लावले 2 गजरे आहेत ना ते पाहिजे. तेव्हाच ती मोहतरमा त्याला रागाने म्हणून पागल वगैरे आहेस का? 200 द्या आणि कोण पाहिजे मग? केव्हा जर उभा आहे बाहेर चला आणि काय विचार करून आला इथे की तुला फुल मिळतील? रेगिस्तान बंजर आहे, इथे कसले फुलं होती? हे आत किंवा समोर जा, हे आत किंवा जा समोर, इथे गिरायकांची काही कमी नाही. हे आत किंवा समोर जा, इथे गिरायकाची कमी नाही. इतर वाले फुल बघा, आमच्या सुगंधाची काही कमी नाही. महाविद्या आमचं शरीर खूप महाविद्या आमचं शरीर आमच्या अंगाखाली की तेवढी ती जमीन नाही. आता हे सगळं तो सांगतो त्या कोतवाल. तर तो कोतवाल रागवतो आणि म्हणला उठ साला, नाही तर मी तुझा उठ साला, मी आई बहिणीवर येईल. उठ साला, मी आई बहिणीवर येईल. निघून जा इथून. काय वाटतं तुला? तवा एखादा तो चोर बनशील, चोर म्हणून मोठा अफसर बनेल मी.
तर तेव्हा तो बोलतो की तेव्हा तो मुलगा बोलतो, माफ करा साहेब, बस एक आखरी विनंती आहे, माफ करा साहेब, बस एक आखरी विनंती आहे. 3 वर्ष 6 महिने 12 दिवस ही आजपर्यंतची विनंती आहे. माफ करा साहेब, एक आखरी विनंती आहे. 3 वर्ष 6 महिने 12 दिवस ही आजपर्यंतची विनंती आहे. एक केस दाखल झाली होती तुमच्या एका मुलीच्या अपहरणाची. एक केस दाखल झाली होती तुमच्या ठाण्यात एका मुलीच्या अपहरणाची. काल तिथे दिसली होती रात्री मला ती काल एक किलो एक होती रडण्याची. ती गजरेवाली नाव होती कदाचित ती, मूर्ख होती कदाचित ती, जिने आलेल्या भावाला तिने ओळखलं नाही. आठवतो तो दिवस मला अजून जेव्हा पाहिलं होतं तिला कॉलेजच्या खिडकीमधून. आठवतो तो दिवस मला अजून जेव्हा पाहिलं होतं तिला कॉलेजच्या खिडकीमधून. तिला माझा पेपर दाखवला की बोलेल म्हणून. आणि खरंच पेपर झाल्यानंतर ती हसली माझ्याकडे बघून. बोला वाटलं तिला म्हणून मेसेज केला व्हॉट्सअपवरून. राहत नव्हतं म्हणून मीच केला प्रपोज करून पण नकार आला तिच्याकडून. आणि ती सॉरी म्हणून गेली माझ्या आयुष्यातून निघून. जे झालं म्हणून मी पण गेलो विसरून. पण जेव्हा मी माझी थार घेऊन जे सारखे हजारो मुली थांबतील माझ्यापुढे लाईन लावून. तर लिहिलं होतं की एकतर्फा असलं तरी मित्रांनो ही प्रेमच असतं. डोंट फॉल इन लव्ह, ऑलवेज राईज इन लव्ह. म्हणजे प्रेम मिळवायचं 3 वर्ष आणि 12 नंतरचा 4 वर्षाचा प्रवास. 4 वर्षात स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि ऑटोमॅटिकली ते तुमचं जे काही स्वप्न आहे हे 3-4 वर्ष फक्त अभ्यासाचे मेहनतीचे आहेत. तर त्याच्याविषयी आणि कवितेचं नाव आहे सर, तुम्ही पण कधीतरी झळ सोसूनही मला पडतं निदान पळसाची तुटपुंजी सावली किंवा एखाद्या झोडपाचा आसरा. अर्थहीन ओळींना घेऊन फिरणारा मी नव्हतोच कधी. अर्थहीन ओळींना मुलींवर कविता केल्या, त्या न आवडणाऱ्या मुलींनी वाचल्या आणि भलताच घोटाळा झाला. आणि आज हा जो उपक्रम घेतला मराठी कवीच्या भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दलचा तो स्तुत्य आहे. आणि त्या अनुषंगाने माझी काय आपल्यालाही आवडेल, दत्ता हलसरकर यांची एक कविता आहे उंची. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाडी द्यावी. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी इथे करून भरून घ्यावे. सूर्यकुलाशी जळते त्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा. प्रार्थनाच्या अंगणात प्रकाशाचा गाव न्यावा. मन थोडे ओले करून आतून हिरवे व्हावे. मन थोडे रसाळ करून आतून मधून मधुर व्हावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. ज्यांचा जन्म मातीत रुळला त्यांना वर उचलून घ्यावे. धन्यवाद.